दाजी तुम्हाला कुटुंबाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याची पाळंमुळं त्याच्या गावाकडे असतात, आपल्या माणसांमध्ये असतात. तसा आमचा सपोर्ट म्हणजे अजित आणि सुनीता. बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपले पुढील जीवन सुखी आणि आनंदी राहावं ही श्रीचरणी प्रार्थना. आमच्या परिवाराकडून तुम्हाला खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्या तब्येतीकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणारे आमचे प्यारे सुरेश मामा. उपस्थित सर्व प्रेमी जन यांना सस्नेह वंदन. आज माननीय आमचे दाजी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य, सुख, समाधान लाभो. त्यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास ते सर्वांचे हितचिंतक आहेत. एखाद्या प्रसंगी योग्य सल्ला ते देतात, आपणाकरता कष्ट पण घेतात, निरीक्षण पण त्यांचे सूक्ष्म असते. उदाहरण द्यायचे झाल्यास आमच्या जावयाची प्रवीणची निवड त्यांचीच. कष्टाळू म्हणाल तर नातेसंबंध झाल्यावर अचानक मी तळवेलला गेलो तर ते विहिरीत उतरून विहीर खोदकाम करताना मी पाहिले. त्यांचा सल्ला पण योग्य. वरणगाव, भुसावळ, पुण्याचे जागा व फ्लॅट त्यांच्यामुळेच झाले. प्रसंगी त्यांनी मला फटकारले पण आहे. प्रेमी माणसे चुकत असेल तर कडक शब्दात सुनावतात व आतून माया करतात. त्यांच्याबद्दल सांगावे तेवढे थोडेच. एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण आटवतो. मी इथून करते. खूप खूप धन्यवाद. पुढे कुठलीही वस्तू बनवताना अगदी आमच्या आई सुद्धा ज्यांना कन्सल्ट करतात अशा आमच्या शालू मामी. कुठलाही पदार्थ बनवताना वहिनी असंच करायचं ना, असं आमच्या आई सुद्धा कन्सल्टेशन घेतात. अशा आमच्या शालू मामी. प्रिय भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्या प्रत्येक वेळी साथ देणाऱ्या आमच्या ताईचेही अभिनंदन. धन्यवाद मामी. आता आमची बच्चा कंपनी ओम आणि संपदा. Go. Happy birthday to you. Happy birthday to you.
Happy birthday to you, dear Abba. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless you, Abba. Happy birthday to you. आता अगदी उत्साही आणि तितकंच प्रेमळ कपल आमचे दिनेश मामा आणि शोभा मामी. हॅलो, हाय दाजी, नमस्कार. नमस्कार दादा. आज तुमच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्त तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. दाजी, मी 4थ्या वर्गात असल्यापासून लहानपणापासून मी तुम्हाला बघत आहे. तुमच्या अंगी ऊर्जा आहे, तितकीच ऊर्जा आहे. म्हणजे एक ऊर्जेचा स्रोत तुमच्या अंगी आहे. ती ऊर्जा बघून आम्हाला एक आश्चर्य आणि नवल वाटतं. तुम्ही कुठेही बाहेर फिरायला गेले, नवीन ठिकाणी कुठेही बाहेर फिरायला गेले तर तेथील माहिती म्हणा किंवा परिसरातली पूर्ण जाणीव तुम्ही करून घेता. आणि एक तुमचा गुण म्हणजे छोट्या छोट्या कागदावर त्याची टिप्पणी करता. तसंच तुम्हाला एक सल्ला काही विचारला, कुणी तुम्हाला मुलाचा सल्ला विचारला तर तुम्ही लगेच विचारपूर्वक आम्हाला देतात. दादा, आज आम्ही तुमच्या पूर्ण नावावरती छोटीशी कविता तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कविता आम्ही सादर करीत आहोत. तर त्यात काही चुका असतील तर माफ करावे. रमता रमता आपल्या जीवनी झाली वयाची 75 वर्ष. घुमट ज्याप्रमाणे असतो मंदिराला, त्याप्रमाणे आपण घराचा कळस आहात. ना कधी संकट येवो आपल्या आयुष्यात, थकवा कधी आपल्या मुखावर. सुखदुःखाच्या वाटेवर आपण राहो सदा. सुखदुःखाच्या वाटेवर कधीही उदास न राहो आपण. कशाचीही कमतरता नाही आपल्याला. देवास एकच मागणे आपण सुखात राहो. वदनी आपल्या हास्य राहो सदा. पाठ्यपुस्तकात आपल्या आयुष्याचा आज वाढदिवस राहो एक पिवळ पान. तिळभरही दुःख न येवो आपल्या वाट्याला. लखलखाट राहो सदैव आपल्या पुढील आयुष्यात. आजचा हा अमृत महोत्सव आठवणीत राहील सदैव सर्वांच्या. ईश्वराची मागणे एकची आता पुढील शतायुषी हो, म्हणजे आपण शताब्दी साजरा करण्याचा महोत्सव येवो. परत शेवटी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद मामा मामी. पुन्हा एकदा कधीही न डगमगणारे आणि तुम्ही विचारच करत राहाल, पण आम्ही निर्णय घेऊन काम करून मोकळे अशा तत्पर आमच्या तनुजा मामी आणि उमेश मामी. नमस्कार दाजी. आज तुमचा 75वा वाढदिवस, त्यानिमित्त तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजपर्यंत तुमचं संपूर्ण आयुष्य हे खूप मेहनतीमध्ये आणि दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये गेलेलं आहे. आणि आमच्या फिरके परिवारावरती तर तुमचे खूप काही असे उपकार पण आहे आणि खूप असं अमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि या वयामध्ये तुम्ही आज योगा प्राणायाम करता,
हे एक मोठी गर्वाची गोष्ट मला तुमची इथे नमूद करावीशी वाटते आहे की हे संपूर्ण जगाला एक उदाहरण, आमच्या परिवाराला, तुमच्या परिवाराला तर एक आदर्श उदाहरण आहेत, पण संपूर्ण जगाला हे एक आदर्श असं तुमचं व्यक्तिमत्व, खूप छान असं व्यक्तिमत्व आहे. आणि तुम्ही परिवाराला खूप खूप सहकार्य करता आहे, हे पण एक तुमचं चांगलं व्यक्तिमत्व आहे. आणि या वयामध्ये तुम्हाला कधी कायम उत्साह आणि कायम एनर्जेटिक असे तुम्ही नेहमी असतात, असे तुमचे गुण आहेत. हे सर्वांनी तुमच्याकडनं शिकण्यासारखं असे गुण आहेत. एवढं बोलून मी 2 शब्द माझे संपवतो. धन्यवाद. नमस्कार दादा. तुमच्या 75व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि मी तुमच्याबद्दल एक असं बोलू इच्छिते की खरोखर तुम्ही खूप हार्डवर्किंग आहात, केअरिंग आहात आणि दुसऱ्यांना मदत करण्याचं जी तुमची हे आहे ती पूर्ण अगदी म्हणजे मनोज, मानसी सगळे पूर्ण त्यांच्यात पण तेच गुण आलेले आहेत आणि तुमचा आदर्श असं सगळ्यांनी घ्यावा असं वाटतं. आणि एक अजून असं सांगायचं की मी ज्या वेळेला तुमच्याकडे येते त्या वेळेला मला असं वाटतं की जसं काही मी माझ्या माहेरीच येते, एवढं तुम्ही प्रेम, आपुलकी, आदर सगळं देता. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मामी, मामा. आता नावाप्रमाणेच सदा प्रफुल्लित असणारे प्रफुल्ल दादा. आज आमच्या मामांचा 75वा वाढदिवस. त्यानिमित्त मामांना वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या मामांबद्दल बोलायचं झालं म्हणजे त्यांचा स्वभाव तो अक्षरशः नारळासारखा. बाहेरनं जरी खूप टणक दिसत असले तरी आतून खूप प्रेमळ आणि गोड अशा मामांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. अतिशय समजूतदार आणि तितकीच मॅच्युअर्ड माधुरी. आत्या मामा हे नाते खरं तर मला लग्नानंतरच मिळाले. आज मामांच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून बोलण्याची ही वेळ. प्रथम मामांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मामा एक मेहनती, कष्टाळू, नातेसंबंध जोपासणारे, योग्य सल्लागार, प्रेमळ आणि मदतीला नेहमी तयार असणारे असे व्यक्तिमत्व. पुढील आयुष्य तुम्हाला आनंदी आणि आरोग्यमय जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रसंगी जिने साथ दिली त्या आमच्या आत्यांनाही खूप खूप शुभेच्छा. असे आत्या मामा सर्वांना मिळो. सो स्वीट. आम्हाला पण. आता उंचीमध्ये अमिताभ बच्चनशी ही स्पर्धा करणारे आमचे कल्पेश. हॅलो मामा, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नेहमी असेच हसत खेळत आनंदी निरोगी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. परत मला तुम्ही ज्याप्रमाणे आतापर्यंत मार्गदर्शन करत आलेले आहेत असेच तुम्ही मला पुढेही करत राहा. किंवा तुम्हाला जे काही विचार तुम्ही माझ्या करिअरविषयी म्हणा किंवा जे काही इतर तुम्हाला मी काही विचारतो त्याविषयी तुम्ही मला बरोबर मार्गदर्शन करतात. हे तुमचा फार छान पॉईंट आहे. परत आजचा तुमचा दिवस खूप खूप आनंदाचा जावो. तुमच्या
अविस्मरणीय दिवस जाईल आज तुमचा. परत एकदा तुम्हाला या नवीन पद्धतीच्या सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून तुम्हाला वाढदिवसाच्या सुरक्षित शुभेच्छा. थँक्यू कल्पेश. आता आमच्याकडचं गोड नवविवाहित दाम्पत्य. नमस्कार. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मामांबद्दल काय सांगायचं. मामांबद्दल थोडक्यात सांगतो की मामा सेम माझे वडील जेवढी काळजी करतात तेवढेच मामा सुद्धा माझी काळजी करतात. काही असे इन्सिडेंट्स सांगतो ज्याच्यावरून मला असं वाटतंय. जसं की जेव्हा मी MBAच्या वेळेस आलो होतो पुण्याला, तर तेव्हा समिताताईकडे राहत होतो. ते मामांना माहिती होतं, तरी सुद्धा मामा माझी एवढी काळजी करायची की ते मला न सांगता एक सीताफळ माझ्या बॅगमध्ये ठेवून द्यायचे. मग नंतर सांगायचे की सीताफळ तुझ्याकरता ठेवलेलं आहे, घरी गेल्यानंतर खा. आणि मामा सगळ्यांचीच खूप काळजी करतात, योगा प्राणायाम करतात. माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा मामा योगा करत होते, तर मग आट्या ओरडत होती त्यांच्यावरती की उशीर होतोय म्हणून. मामा खूप सिस्टमॅटिक पद्धतीने काम करतात. तेव्हा जेव्हा पण त्यांना घराच्या बाहेर जायचं असतं तेव्हा ते एक लिस्ट त्यांची दरवाजाच्या मागे लिहून ठेवतात की त्यांना काय काय सोबत घ्यायचंय, मोबाईल घ्यायचाय, चार्जर घ्यायचाय. असं अशा खूप काही गोष्टी आहेत जे आपण मामांकडनं शिकलो पाहिजे. धन्यवाद. नमस्कार मामा. तुमच्या 75व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपली जेमतेम भेट 3-4 वेळा झाली आहे, तरी त्यातनं मला एवढं कळलंय. आणि आता घरात पप्पा वगैरे तुमचे उदाहरण सांगतच राहतात. आणि मला असं वाटतं की आमच्या पिढीला तुमच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे. मेन म्हणजे तुम्ही ह्या वयात पण जी कामं वगैरे करतात ती आमची पिढी 40-50व्या वर्षीच थकून जाते, पण तुम्ही 75व्या वर्षी आता पदार्पण करतायत, तरी तुम्ही एवढं मॅनेज करतात. ते करतात खूप म्हणजे घेण्यासारखं आहे तुमच्याकडनं. आणि मला सांगायचं म्हणजे एकच, मी जेव्हा फर्स्ट टाइम तुमच्या घरी आले तेव्हा मला असं वाटत होतं की मी माझ्याच घरी आले. माझ्या दादाचंच घर येते असं मी तिथं वावरत होती जस्ट. आणि तुम्ही खूप काळजी घेतात, आत्यांची पण आणि तुमची पण. थँक्यू. थँक्यू सूरज. थँक्यू चैताली. आता अतिशय क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह व्यक्तिमत्व जे मी पाहिलंय, महेश दादा. माझे मोठे मामा श्री रघुनाथ सुखदेव पाटील हे इंजिनियर होते, याचा आम्हाला खूप अभिमान होता आणि आहे. त्यांच्याबद्दल 2 शब्द काय बोलणार, 2 शब्दात बोलण्यासारखं नाही आहे कारण खूप जास्त आहे, पण फुल ना फुलाची पाकळी 2 शब्दांमध्ये मी मांडतो. ते आता जरी रिटायर झाले आहेत तरी ते रिटायर झालेले नाहीत, कारण त्यांचं सतत काही ना काही काम चालू असतं. घरातले जेवढे व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाचं काम काही ना काही करत असतात. घरातली कुठली गोष्ट कागदपत्रांची असो, ऑफिशियल असो, ते नेहमी बिझी असतात. सो हा त्यांच्याकडून एक आदर्श घेण्यासारखा आहे. एक इन्सिडेंट, एक घटना सांगावीशी वाटते. जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा त्यांनी मला एक 25 पैशाला जे पोस्टकार्ड भेटायचं ते मला इंग्लिशमध्ये लिहून पाठवलं आणि मीही त्यांना इंग्लिशमध्ये त्याचा रिस्पॉन्स केला. आय हॅव रिस्पॉन्डेड इन द सेम वे. तर त्यांना त्याचा खूप आनंद वाटला की महेशने पण मला इंग्लिशमध्ये उत्तर पाठवलं पोस्टकार्डने. तर अशा काही गोष्टी त्यांनी मला मोटिवेट केलं असं मी म्हणू शकतो त्यावेळेस. त्यानंतर आता मला पुण्यात मी होतो तेव्हा मी त्यांच्याकडे 9 दिवस राहिलो, पण ते 9 दिवस म्हणजे त्यांनी मला एवढं प्रेम लावलं, माझ्या घरातल्या सर्वांनी प्रेम लावलं. मामींनी मला डब्बा द्यायचे, मामा फोन करून विचारायचे जेवायला आहे. तर असे हे माझे मोठे मामा जे आहेत ते अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत. जरी तुम्ही त्यांच्याशी बोलत असाल तरी त्यांच्या हातात पेन आणि वही नेहमी असते, डायरी. तर काय कुठलेही मुद्दे असेल ते लगेच लिहितात, म्हणजे त्यांना ते विसरू नये म्हणून आणि नंतर ती गोष्ट करायचीच या उद्देशाने ते लिहित असतात. अशा काही सवयी आहेत चांगल्या त्यांच्या, हे अशा गोष्टी आठवतात आणि म्हणून त्या सांगाव्याशा वाटतात. तर
त्यांनी आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि त्यांचं आरोग्य सुदृढ आहे, कारण त्याच्यामागे त्यांचा व्यायाम, नियमितपणा आणि प्रकृतीची काळजी घेणे ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. तर अशा 75व्या त्यांच्या वाढदिवशी त्यांना वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि त्यांची प्रकृती चांगली राहो ही प्रार्थना करत आहे. थँक्यू. थँक्यू महेश. सध्या परिस्थितीनुसार आपल्याला आपला कार्यक्रम व्हर्च्युअली करायला लागत आहे. आम्हा सर्वांचंच खूप मोठं प्लॅनिंग होतं या कार्यक्रमाबद्दल. त्या प्लॅनिंगचाच एक भाग आयुषीने हा डान्स बसवला होता. ये भी न जाने वो भी न जाने नैनों के रंग मैं न जाने मिला जो संग तेरा उड़ा तेरा मैं होके मलंग जग की कोई रीत न जाने मैं तो बस तेरी हुई दीवानी मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग चिरतरुण आणि एव्हरग्रीन, अगदी जिथे जातील तिथे हिरव्या बागा फुलवणाऱ्या आमच्या बोरले काकू आणि काका. नमस्कार पाटील साहेब, 75व्या वाढदिवसाच्या तुम्हाला अनेक शुभेच्छा. शुभेच्छा. 1985 पासून आपले स्नेहसंबंध जुळून आले ते आज तागत अधिक मजबूत आणि मधुर झालेत. आम्हाला तुम्ही दोघांनी पण कुठलीच अपेक्षा न ठेवता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत केली, मार्गदर्शन केले. तुम्ही आमच्यासाठी दोघेही आधारस्तंभ आहात. मुलींना पण तुमच्याबद्दल खूप लळा आहे, आपुलकी आहे. माझ्यासाठी तर मला बहिणीची कधी कमतरता तुम्ही जाणवूच दिली नाही. मला तुमचे बद्दल सांगताना माझे शब्द अपुरे आहेत. नमस्कार. नमस्कार. खूप खूप धन्यवाद काका काकू. आपण नॉलेज बँक म्हणतो ना, जसं एन्सायक्लोपीडिया, तसे आमचे लढे काका काकू. हाय, हॅलो. 75व्या वाढदिवसानिमित्त दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सोबतच
त्यांना सतत सहकार्य करणाऱ्या वहिनींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. दादांविषयी बोलायचं म्हणजे सतत धडपडणारं असं व्यक्तिमत्व, शिक्षणाचा सतत ध्यास. त्या काळी इंजिनियर व्हायचं झालं, नोकरी करताना परत EMI करायचं, EMI झाल्यावर परत नोकरी सोडायची, केंद्र सरकारची नोकरी सोडायची आणि MSEBमध्ये स्थलांतरित व्हायचं. आणि स्वतःच्या विकासासोबतच वहिनींच्या शिक्षणाची पण काळजी करणं, त्यांना लग्नानंतर शिकवणं, असे काही वेगळेच आदर्श त्यांनी आम्हा सर्वांसमोर ठेवलेत. आणि ह्या त्यांच्या सर्व धडपडीत मनापासून आणि खंबीर आणि सतत पाठिंबा देणाऱ्या वहिनींना सुद्धा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 2003 पासून माझा आणि दादा वहिनींशी सोबत चांगला सतत संपर्क आला. आयुष्यात बऱ्याच सुखदुःखांमध्ये आणि बऱ्याच सुखदुःखांच्या परिस्थितीमध्ये त्या दोघांचा जो छान आणि असा सल्ला त्यांनी प्रत्येक सुखदुःखात जो आम्हाला दिला, तो आम्हाला प्रत्येक वेळेला खूप मोठा आधार म्हणून आमच्या पाठीशी उभा राहिला. आणि हा असाच त्यांचा आधार आम्हाला सतत वर्षानुवर्ष मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि दादांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू काकू, थँक्यू काका. आम्हा सर्वांना सदैव मार्गदर्शन करणारे, काळजी घेणारे, अत्यंत अनुभवी असं दाम्पत्य नारखेडे. नमस्कार. तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्कार. तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं जावो आणि तुम्हाला उर्वरित आयुष्यात उत्तम आरोग्य लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद आई बाबा. आता यांच्याबद्दल काय सांगू. एकदम ऍक्टिव्ह, हॅपी गो लकी, जॉली कपल. आमची समिता ताई, सतीश दादा आणि आमच्या क्यूट एंजल कुंजल सेजल. हॅलो बाबा. हाय आई. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दिस इज रिअली अ ग्रेट माइलस्टोन, 75th बर्थडे. यू मीन्स अ लॉट फॉर ऑल ऑफ अस. तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. सो आता जस्ट रिलॅक्स राहा आणि लाईफ एन्जॉय करा विथ युअर स्वीट 2 नाती आहेत तुम्हाला त्यांच्यासोबत, आयुषी, अनन्या आणि दादा मानसी. ॲक्च्युली तुमचं काही पुण्य असेल म्हणून तुम्हाला दादासारखा मुलगा भेटला, मानसीसारखी सून भेटली जी मुलीपेक्षा पण तुम्हाला जास्त जीव लावते. इट्स रिअली ग्रेट. सो एन्जॉय युअर डे नाऊ पप्पा. Happy birthday, Ava. May you have many returns of the day. And please live a good, great and long life. And thank you for helping us anytime we need you. हॅपी बर्थडे बाबा. तुम्हाला 75व्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. And thank you so much for being with us all the time whenever we needed. Thank you for your guidance and all the time support. I really appreciate that. Once again, happy birthday Baba. Happy birthday, Abba. You have always helped us so much whenever we needed it. And now I really hope you live a long, happy and healthy life. You have blessed us all and now let God bless you. Happy birthday. Yay. Thank you Happy so birthday. much. Happy Thank birthday you. once again. आईबाबांचा नातवंड परिवार तसा खूप मोठा आहे.
या छान 4 ओळी आम्हाला सापडल्या होत्या. खूप यथार्थ वाटतं हा कार्यक्रम बघताना. नातं हे हात आणि डोळ्यासारखं असलं पाहिजे. हाताला लागलं तर डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर ते पुसायला हातच पुढे येतं. आपण सर्वजण अगदी असेच जोडले गेले आहोत, नाही का? आता यांच्याबद्दल मी काय बोलणार? मला देखील लहानपणापासून मोठ्या बहिणीची खूप हौस होती. लग्न केल्यानंतर ती हौस पूर्ण झाली. अगदी यथार्थ पूर्ण झाली. आमचे सर्वांचे लाडके गोडबोले पौर्णिमाताई आणि सुनील दादा. बाबा हार्दिक अभिनंदन. इंजिनियर सर्वांसाठी चांगला कसा असावा हे आपल्याकडे पाहून शिकलो. प्रत्येक गोष्ट जसं कुलपाच्या चावीवर टॅग करून नाव लिहिणं, ब्लेडला दोरी बांधून सहजरित्या सर्वांना वेळेवर उपलब्ध होईल अशा ठिकाणी टांगून ठेवणं, प्रत्येक वस्तूची जागा निश्चित करून काम संपल्यावर तेथेच ठेवणं, सर्व हिशोब वेळेवर मांडून क्लिअर करणं, या खास बाबी मी आपल्याकडून स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकाशी नातेसंबंध यशस्वीपणे कसे जोपासायचे हे कौशल्य आपल्याकडून शिकण्यासारखं आहे. 75व्या वर्षी तरुण राहून नियमितपणे व्यायाम, योगासनं, मॉर्निंग वॉक करणं हे आपले चिरतरुण व प्रसन्न राहण्याचे रहस्य असून आम्हा सर्वांना प्रेरणा देणार आहे. बाबा प्रत्येक सीझनमध्ये येणारी फळे भरपूर प्रमाणामध्ये बाजारातून आणून आईने ती प्रेमाने खाऊ घालणे हे तर मी कधीच विसरू शकणार नाही. आपला हा वारसा माझी पौर्णिमा चालवत आहे याचा मला अभिमान आहे. आय लव्ह यू बाबा अँड हॅपी वंडरफुल बर्थडे. We all love you too. Dearest father-in-law, you have no idea how excellent your presence in my life is. There is no in-law in this world more wonderful than you, not even one. Thank you so much, and I wish you a happy wonderful birthday, daddy-in-law. You are not only my father-in-law, but an amazing friend and a dedicated mentor too. May the God find you worthy to be blessed with so much love, joy, strength, and all your heart's desire, because you deserve it. I want to be the best son-in-law I can, because you have left no stone unturned in the proving that you are the best father-in-law. Father-in-law, you truly are a limited edition. I am sending you a very, very special gift on your 75th birthday. Please accept it. Thank you.
खूप छान सरप्राईज होतं दादा. आता आपल्या नावाप्रमाणेच आमच्या कुटुंबाचं भूषण हॅपी बर्थडे आबा. तुमच्याबद्दल काय सांगायचं, सांगण्यासारखं तर खूप काही आहे, पण मी आज थोडक्यातच सांगणार आहे. जसं तुम्ही आम्हाला समजून घेत आहात. समजून घेणे म्हणजे काय, जसं तुमची जनरेशन झाली, मग मामाची जनरेशन आली, मग आमची जनरेशन आली, म्हणजे आमची जनरेशन जवळपास थर्ड जनरेशन येते. तर तुम्ही हा जो जनरेशन गॅप आहे हाही समजून घेता आहेत. कधी कधी आपल्यामध्ये मतभेद होत असतात, जसे की मला ही गोष्ट अशीच व्हायला पाहिजे, पण ती तुमच्या वेळेस तुमच्या जनरेशननुसार बरोबर होती, पण आमच्या जनरेशनमध्ये ती व्यवस्थित नाहीये. आमच्या जनरेशननी ती गोष्ट अशीच व्हायला पाहिजे. आणि हा जो गॅप असतो, या गॅपमधून पण आपण एक मध्य पॉईंट निवडतो आणि त्या मध्य पॉईंटवरून आपण जात असतो पुढे. आणि जसं तुम्ही आम्हाला आमच्या जनरेशनलाही समजून घेत आहात, तर त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे. आणि मला ही खात्री आहे की तुम्ही इन फ्युचर पण आम्हाला असं समजून घेणार आहात. आणि आता तुमच्यासमोर एक अजून जनरेशन आलेली आहे, ती म्हणजे आयुष्य अनन्याची जनरेशन. तर तुम्ही जसं आम्हाला समजून घेतलं तसंच तुम्ही यांनाही समजून घेणार आहात, ही मला खात्री आहे. आणि हे 2 शब्द बोलून तुमच्याबद्दल मला खूप खूप छान वाटतं आहे. आणि तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हायली इंटेलेक्च्युअल, चिनुमॅन, चिन्मय. आबा, तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याबद्दल बोलण्यासारखं तर खूप काही आहे, पण जर आता मी ते सगळे प्रसंग सांगायला बसलो तर वेळ कमी पडेल आणि शब्दही कमी पडतील. आणि अशा खूप साऱ्या ज्या आहेत त्या गमतीशीर आपले प्रसंग होत राहतात, खूप जास्त गमती पण होत राहतात, जसं की माहितीच आहे सगळ्यांना. तर एक अशी गंमत मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे जेव्हा आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावी जायचो, मी, भूषण म्हणा, तर तुम्ही आम्हाला तिकडे पाढे लिहायला लावायचे. 1 ते 30 पाढे लिहून काढ, 1 पान इंग्रजी, 1 पान मराठी, सगळं काही लिहून काढ. आणि ते पण 1-2दा नाही, 5-5 वेळा लिहून काढ. तर तेव्हा एवढा राग यायचा, खरं सांगतो मी तुम्हाला, राग यायचा थोडाफार. पण आता खूप बरं वाटतं ते सगळं तुम्ही तेव्हा आम्हाला करायला सांगितलं, त्याचं फळ पण आम्हाला भेटलंच आहे अर्थात. तर ती एक गोष्ट. आणि एक गणपती नगरची गोष्ट मला सांगायची वाटते, की एकदा तुम्ही मला सांगितलं होतं की जी सनी गाडी आहे ती बाहेर काढ. तर मी ती बाहेर तर काढायला गेलो होतो, पण मग म्हटलं जरा आबांचं काम आपण थोडं सोपं करूया. तर म्हणून मग ती गाडी म्हटलं सुरू करून देऊ आबांना, तेवढंच तुमचं काम सोपं होईल. तर बाहेर मी तिला किक मारली, खूप किक मारल्या, पण मग ती गाडी काही सुरू झाली नाही. मग मध्ये मी फक्त सांगितलं की गाडी जी आहे ती बाहेर काढली आहे. पण मग नंतर तुम्ही जेव्हा ती गाडी सुरू करायला गेले, तुम्ही एवढे किक मारल्या, तुमचा पाय दुखायला लागला. तुम्ही म्हटले मला टोंगा दुखतोय चिन्मय, मला टोंगा दुखायला लागला, तू काय केलंस? मग तुम्ही सांगितलं की याचा कॉक असतो तो ऍडजस्ट करायचा, आणि मग एका किकमध्ये ती गाडी सुरू होते. 25 वर्षानंतर पण तुमची जी सिस्टमॅटिकपणा आहे, जे तुम्हाला माहिती आहे एक्झॅक्टली तो कॉक कसा ठेवायचा आणि एका किकमध्ये गाडी कशी सुरू करायची, तर हा जो सिस्टमॅटिकपणा आहे हा शिकण्यासारखा आहे तुमच्याकडून. आणि अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, जसं की अंथरूण टाकायचं झालं तर अंथरूण तुम्ही असं इंच मोजून असं टाकत असतात. जर आम्ही कोणी टाकायला आलो आणि थोडी पण गडबड झाली तर तुम्ही म्हणतात वैर तिकडे. तर हे जे आहे सिस्टमॅटिकपणा तो तुम्हाला खूप लागतो, म्हणून मग तो आम्हाला शिकायला पण भेटतो तसा. आणि हेच मला सांगायचं होतं, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच फिट अँड फाईन राहा. तुम्ही फिट तर आहेच, खूप यंग वाटतं तुम्ही आता सुद्धा 75 वर्षानंतर सुद्धा. तर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद.
त्यांनी दिलेले संस्कार घेऊन मी पाटील घराण्यात आले आणि त्याच संस्कारांचं ऍडव्हान्स्ड व्हर्जन म्हणजे आमचे बाबा. माझ्या आयुष्यातली माझी हॅलो, आवाज येतोय का? हो येतोय. ओके, थँक्यू. माझ्या आयुष्यातली माझी खूप मोठी सपोर्ट सिस्टम म्हणजे माझे पप्पा. नमस्कार. पाटील साहेब, आपणास 75व्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन आणि आयुष्याच्या पुढच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा. पाटील साहेब, आपण 75व्या वर्षापर्यंत पोहोचल्यास मला वाटते याच्या मागे आमच्या ताईचा खूप मोठा वाटा आहे. तसेच आपले इतर नातेवाईक म्हणजे मुलं, सून, जावई, मुली, नाती, नातवंड यांचा सुद्धा बराच वाटा आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, पाटील साहेब, मी पाहिलेले पाटील साहेब त्यावेळेचे आणि आताचे यांच्यामध्ये काही फरक झालेला मला तरी जाणवत नाही. अगदी स्ट्रिक्ट स्वभावाचे आणि प्रेमळ वृत्तीचे असे मला तरी वाटते. तरी मला असं वाटतं की आपण आतापर्यंत असेच पुन्हाच ते आपलं अभिनंदन करू. पाटील साहेब, मी मनापासून सांगतो, मी तुमच्या रूपात माझा एक मोठा भाऊ तुम्हाला तुमच्यामध्ये पाहिलेला आहे. तरी पुनश्च आपलं अभिनंदन करतो व माझ्या भावना व्यक्त करून मी इथंच विराम देतो. नमस्कार. बाबा, आम्ही सगळ्यांनी एक सरप्राईज केलंय हा तुमच्यासाठी. अगदी सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है।
जिनसे मिला थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा चाहा, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला। बेउपकार है क्या कहे, ये बताना आसान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। हो लोरिया होठों पर सपने बुनती नजर, रिंग जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आज हो गए जवान, उस पर हम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहे रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिना। हम दोनों सलामत रहे, सबके दिल पे ये अरमान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है।
की आता आटोपतोय. हा मग पुढचं नको लावू? अनन्याकडून एक म्युझिकल गिफ्ट आहे बाबा. हे सगळे बाबांचे आवडीचे गाणे. पॉवर बँक पण आहे ना? पॉवर बँक पण नाही टाकलं होतं. बरं. विमाननगरला लाईट गेलीये मंडळी. बाबा अजून एक म्युझिकल सरप्राईज बर का. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू आबा, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू आबा, हैप्पी बर्थडे टू यू. तुम्ही सगळे झालात, नाविन्य कशी मागे राहणार. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, हेच सांगते आमची चिमुकली. लग जा गले के फिर हंसी रात हो ना हो, शायद इस जन्म में मुलाकात हो ना हो. लग जा गले के फिर हंसी रात हो ना हो, शायद इस जन्म में मुलाकात हो ना हो. लग जा गले के
हमको मिली है घड़ियां नसीब से हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से जी भर के देख लीजिए हमको करीब से। थैंक यू नावी। बाबा, आमच्या सगळ्यांकडून केलेला एक छोटासा प्रयत्न, जो आम्ही खूप मोठ्या स्केलवर करायचा प्रयत्न केला होता, प्लॅन केला होता, पण सध्या परिस्थितीनुसार तो शक्य होऊ शकला नाही, जो आपण आज व्हर्च्युअली एक्झिक्यूट केला. तर चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही आपली संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा आणि तुम्ही दिलेल्या संस्कारांवर खरे उतरण्याचा आम्ही सदैव शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू, हे वचन देते. आणि आपला कार्यक्रम संपवण्याची अनुमती मागते. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात, आपलं मनोगत आमच्यापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणजे आपला आवाज जाईल त्यांना. संपूर्ण कार्यक्रम सगळ्यांना अनम्यूट केलंय. ऐकू येत आहे? हॅपी बर्थडे. ऐकू येत आहे? सर्वांनी वेळात वेळ काढून आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्व आम्ही दोघं उभयता आणि आमची फॅमिली, पूर्ण कुटुंब सर्वांचे आभारी आहे आणि त्याबद्दल धन्यवाद. हा आमच्या कुटुंबाने म्हणजे स्पेशली मनोज, मानसी आणि भूषण, चिन्मय यांनी व्हर्च्युअल कार्यक्रम केला, ग्रँड कार्यक्रम केला, त्याच्यावरती काही शब्द नाही आहे. त्यामुळे आम्हाला तर साहजिकच खूप आनंद झाला आणि मन त्यामुळे गैरवरून पण आले. जे काही पात्र नसताना पण बरेच स्तुती केली आहे माझी. ठीक आहे, सर्वांना मी परत परत शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. केक वाटप करा. इकडे पण येऊ द्या. हो हो, जरूर 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 जरूर. आता आपण केक कटिंगची सेरेमनी करणार आहोत. आणि व्हर्च्युअली दुसरा केक आणला की रे? आ करा हा सगळ्यांनी. हा करा हा. चांगले योग आले तर आपण पुढच्या वर्षी चांगला साजरा करूया. थांबा, मी पण येते. आम्हाला केक दिसत नाही पण. आला केक आला. कॅन्डल लाईट बर्थडे. लाईट पण गेली. लाईट गेली परत. लाईट गेलेली काय? लाईट पण आपण कॅन्डल लाईट बर्थडे म्हणायचा ना. दोघांचा फोटो जोडला. What do I do of these?
फोटो ओरिजिनल पेपर आहे की क्रीमचा फोटो आहे? क्रीम वरती प्रिंट काढलेली आहे. तो आपण खाऊ शकतो. प्रिंट आहे ती. खाण्यासारखी प्रिंट. इटेबल प्रिंट. Don't do it. You are admin. केक सांभाळा. टोपी घातल्यावर सुखदेव पाटलाची ट्री कॉपी दिसायला लागलं. त्याला टेप लावलाय केक वर. हा दाखव. मेमोरी काय ठेवून लावू ना आपण. माझ्याकडे फोटो घेतलाय. म्हणजे गरम आहे आजी. नाही असू दे. राहू दे. आम्हाला सरप्राईज दिलं बरं का. आम्हाला माहिती नाही कसा कार्यक्रम आहे. सरप्राईज मिळाला तुम्हाला. खूप ग्रेट कार्यक्रम केला. सामील होतील आणि हजर राहतील हे आमच्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे. त्यात आणखी परदेशातले पण सामील झाले. जग सामील बिलकुल. आबा तुम्हाला एक करायचं आहे. नको पौर्णिमा इमॅजिनेशनच्या पाठीला आम्हाला दोघांना सांगतो एक कोरडं कोरडं. कॅन्डल आबा
फक्त त्यांचंच घर आहे महेश पाटला. आम्ही असे एवढे बिबी बोलतो. काय बोलतो मीटिंग आई होतीच की अरे मम्मी काय आहे आमच्याकडून पण गाऊन व्हर्च्युअल मिळाला आमच्याकडून पण गाऊन घे. कोणतरी स्क्रीनशॉट करा अरे जेवणाची काही व्यवस्था आहे की नाही? आम्ही वाटच पाहतो पंक्ती उठायची. बासुंदी पोळी पंकज की वाचत शेतकरी बघतोय. पंकजला म्हटलं आपण का जेवणाची व्यवस्था असेलच बहुतेक, टेन्शन घेऊ नको. हा मला मी पंक्ती बसायची वाट पाहतोय. वाचा तुम्ही. अरे वा फुल करायचं का रे? होलिस्टिकली ऍट दीपनगर बुलढाणा पुणे. अरे वा 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 बरं खुश कर. हॅपी बर्थडे आबा, एन्जॉय युअर 75. किती नाविन्य दाखवलं तिचं काय बघा. पाहिलं बेटा पाहिलं. अजून काय दाखवायचं बाबा? हे नाशिकडून फक्त आयुषी अनन्याने बनवलेलं ते.
नाही फक्त आई बनवलं, मी बनवलं पुढल्या वर्षी अन्वी पण बनवेल आबांसाठी. बरोबर आम्ही पण आम्ही पण बनवू पुढल्या वर्षी. बाय कडून की चिन्मय भूषण कडून फॅमिली युएस कडून आलेला हेडफोन कुठे गेला? कपाटात आहे दुसऱ्या पुढचा मधल्या काळात काय म्हटलं काकू? तुला आणलाय का म्हटलं हेडफोन? नाही सविताने पाठवला. ओके. काय ते हेडफोन पाकिस्तानकडून व्हर्च्युअल गिफ्ट मिळाले आम्हाला. आम्ही काय व्हर्च्युअल गिफ्ट पाठवलं वेळ काढून अटेंड केला प्रोग्राम, फार छान वाटलं. छान वाटलं. तुम्ही प्रोग्रामही छान केला रे. अहो आणि विशेष म्हणजे हे आम्हाला माहिती मला एक गाडीची पण कल्पना थोडा कार्यक्रम आहे. त्यांना सरप्राईज त्याला सरप्राईज केला सांगावं लागायचं नाव काय बरेच दिवसांनी सगळे एकत्र आलात. हा जीआरजींनी सकाळी आम्हाला माहिती नव्हतं. मला तर दरवाजात आल्यानंतर माहिती पडलं. छान छान. चला जेवण करा आता. हो सगळं जेवण परवा आपलं बोलणं झालं. हॅपी बर्थडे अगेन. परत फोन करेन नंतर. देविकाकडून सुद्धा हॅपी बर्थडे मामा तुम्हाला. देवेंद्र मामा हो थँक्यू देविकाकडून सुद्धा हॅपी बर्थडे. सर्वांनी दिले शुभेच्छा मिळाल्या. हॅपी बर्थडे. थँक्यू काका. काका म्हटलं मला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. स्पेशल आता मित्र पण जॉईन केले त्यांनी. परवा आपलं बोलणं झालं. परवा